म्हणता म्हणतात तेच भारतीय जनता पार्टीचं सगळं खरं अस्तित्व काय खरं हे तमुक आहे ते खरं बोला म्हणजे त्यातनं त्यांचा जो खरा अजेंडा आहे तो बाहेर पडला म्हणून भारतीय जनता पार्टी उत्तर द्यावं लागतं हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं. ठीक. आणि मी तर 1 वर्ष 24चा आक्षेप विचारतच नाहीये. मी आत्ता 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट मध्ये बिहारमध्ये यादी प्रकाशित झाली त्याच्याबद्दल एकाही मला काँग्रेसच्या फक्त एक बीएलओनी प्रश्न आक्षेप का विचारायचा घेतला की- नाही लेखी. हा साधा प्रश्न आहे त्याचं उत्तर देतच आम्ही नाही. उत्तर देऊ ते निवडणूक आयोगाला उत्तर देऊ तुम्हाला काळजी करायची गरज नाही. ठीक आहे आपण पुढच्या मुद्द्याकडे तुम्ही जाऊया. फक्त ते करा की आपण पाच- पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. दोघांचेही मुद्दे लक्षात आलेले आहेत. चायना एनसीजी. मला एकच प्रश्न विचारायचा येस प्लीज येस चायना एनसीजी बोला. एकच प्रश्न मला विचारायचा आहे. शरद पवार इतकी दिग्गज नेता आहे आणि ते काय सांगतात की 2 लोक आले त्यांना भेटायला, त्यांचं नाव नाही घेतलं, त्यांचा पत्ता नाही, त्यांना पाठवलं राहुल गांधीकडे आणि त्यांनी सांगितलं की 160 सीट आम्ही तुम्हाला जिंकून देणार. आता हे कन्स्पिरसी थिअरीज तुम्ही असं इतकी फ्रीली लाईज झूट असं म्हणतात तर मला विचारायचं आहे की जेव्हा तुम्हाला इतकीच आपत्ती आहे तुम्ही दाखल नाही केलं एक पण कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये नाही, इलेक्शन कमिशनमध्ये नाही, कोर्टमध्ये नाही आणि फक्त हे सांगायचंय की इलेक्शन कमिशननी काय केलं आणि किती लोक बाहेर आले वोट करायला. ठीक, इलेक्शन मोठा मुद्दा तुम्ही कमिशनचं काम उपस्थित काय केलेला आहे. आहे? हाच प्रश्न लोकांना आपण बाहेर काढा, हाच त्यांना प्रश्न आपण सांगा, निलेश त्यांचे लंकेंना विचारला fundamental पाहिजे. right निलेश जे लंके आहे, याचं तर vote उत्तर करा. द्या. आणि एक पण आणि दुसरी गोष्ट duplication यातला जो नव्हते तर- टेक्निकल भाग आहे ज्याच्याविषयी दोन्ही बाजूंनी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. कशा प्रकारे मतदार याद्या उपलब्ध असणं किंवा नसणं, त्या डिजिटल स्वरूपात असणं किंवा नसणं, ज्या आहेत तर त्या किती प्रमाणात आहेत, मग त्या का तुम्ही वापरत नाही, त्याचा उपयोग का करत नाहीत, असे जे सगळे आरोप प्रत्यारोप आहेत या टेक्निकॅलिटीज विषयी सुद्धा सांगा. आणि आत्ता चायना एनसीनी जो सवाल उपस्थित केला आहे निलेश लंके. राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये जी पोलखोल केली, विशेष करून निवडणूक आयोगाला आम्हाला त्या ठिकाणी विचारायचे, त्यांच्याशी विचारणा करायची, त्यामुळे त्यांचं समर्थन करायची यांना काही गरज नाही ना. निवडणूक आयोगाशी आमचं लढाई आहे ना, का निवडणूक आयोगाला आम्ही त्या ठिकाणी फाईट आउट करणार आहे. त्यांनी आमच्या ज्या शंका कुशंका ऐकून घ्या बोलून घ्या तुमचं ऐकून घ्या एकदा बोलू द्या आम्हाला. तुम्ही निवडणूक आयोगाचं समर्थन करायची गरज नाही. तुम्हाला दूध का दूध और पाणी का पाणी होईल ना. एकदा निवडणूक आयोगाशी आम्हाला चर्चा झाली पाहिजे ना. तुम्ही सांगता की 20 लाख लोकांचे प्रतिनिधी असतील पण विरोधी पक्षनेता एकच आहे. ठीक आहे, विरोधी पक्षनेता एक जरी असला पण प्रत्येक जण त्या मतदारसंघातून निवडून आलेला आहे. तुम्ही सांगता की 1 लाख लोकांचा मोर्चा काढल्यानंतर मग 1 लाख लोकांशी बोलायचं का. अरे जनता आणि जनतेचा लोकप्रतिनिधी यामध्ये तर फरक आहे ना. एखादा प्रतिनिधी असतो, जनतेचा प्रतिनिधी असतो, संसदेत जो बसतो, कायदेमंडळात जो बसतो, देशाच्या कायदेमंडळात बसणारा लोकप्रतिनिधीला जर तुम्ही म्हणता तर त्यांना काय बोलवायचं. ही चुकीची पद्धत आहे. तुम्ही निवडणूक आयोगाचं समर्थन करू नका. आज राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा झाला, महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते होते, त्यांना निवडणूक आयोगाने त्या सामोरं जायला पाहिजे होतं. त्यांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे होतं, विचारणा करायला पाहिजे होती ना. ठीक आहे, तुम्ही 30 लोकांना बोलवलं, 300 लोक त्यांच्याकडे येऊ शकत नव्हते पण 100 लोक जरी आले असते त्यांच्या हॉलमध्ये जेवढे लोक, एकदा लावा ना हॉलमध्ये मिटिंग घेऊन त्यांनी शंका निरसन करायला पाहिजे होतं. त्यामुळं तुम्ही त्यांचं समर्थन करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे निवडणूक आयोगाचा हा लढा आहे, तो निवडणूक आयोग उत्तर देईन ना. तुम्ही काय प्रत्येक गोष्टीचं तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे का. निवडणूक आयोगाचे तर तुम्ही प्रवक्ते नाही ना, तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्ते आहे ना. आमचा लढा निवडणूक आयोगाची, आमचा लढा कुठल्या भाजपची लढा नाही आमचा. ठीक आहे निलेश लंकेजी, आपल्याला पुढच्या विषयावर जायचं आहे. तुमचा मुद्दा लक्षात आलाय. सचिन सावंतजी, आपण जो मोबाईल दाखवताय तो मोबाईलवरचा जो डेटा आहे तो एकतर तुम्ही जवळ घ्या किंवा तुम्ही थेट वाचून दाखवा तुम्हाला काय मुद्दा, तुम्ही जे काही दाखवू पाहताय ते. एकच आहे फक्त 4 मे 2014 केशव उपाध्यायजींच्या आणि आपल्या चायना एनसीजीच्या नॉलेजसाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या नॉलेजसाठी 4 मे 2014 साली आपले आदरणीय पंतप्रधानजी नरेंद्र मोदीजी म्हणाले होते, इलेक्शन कमिशन आप दुनिया को डराना, मोदी को डराने की कोशिश ना करो, असं नरेंद्र मोदीजी म्हणाले होते ह्याच निवडणूक आयोगाच्या वरती बरं का. त्यामुळे आता ज्या पद्धतीनं हे सांगतायत की निवडणूक आयोग ही दुपती काय म्हणतात त्याला, एक होली काव आहे, पवित्र गाय आहे, ती अत्यंत स्वच्छ आहे. नरेंद्र मोदीजींचं 2014 साली असं म्हणणं नव्हतं. त्यावेळेला काय वेगळी गोष्ट भूमिका होती का.
ठीक आहे, आपल्याला पुढच्या विषयाकडे जाण्यापूर्वी केशवजी यावर उत्तर द्या. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, भाजपची जी काही अमोल. भूमिका आहे ती तुम्ही मांडलेली आहेच. अमोल, मात्र पहिल्यांदा- निवडणूक आयोगानं या पहिल्यांदा गोष्टी निलेश क्लिअर लंके- करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं का? पहिल्यांदा निलेश, एक मिनिट, केशवजी तुम्हालाच प्रश्न आहे. पहिल्यांदा निलेश लंकेंची सर्वांशाही मानसिकता आत्ताच्या पहिल्यांदा निलेश लंके यांची सर्वांशाही मानसिकता आत्ताच्या त्यांच्या वक्तव्यातनं दिसते. आपण कुणीतरी वेगळे विशेष VIP आहोत, म्हणजे आपल्याला जनतेचे नियम आपल्याला लावू नये अशा प्रकारचा वेगळा नियम, आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट असली पाहिजे, ही सर्वांशाही जी मानसिकता आहे ती निलेश लंके यांच्या वक्तव्यातनं दिसते. ही लोकशाही आहे, तुम्ही जरूर लोकप्रतिनिधी आहात, पण जे या देशात लोकशाहीनुसार सर्वांना नियम सारखेच असतात. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणून तुम्हाला विशेष वागणूक दिली पाहिजे, स्पेशल ट्रीटमेंट, वेगळे कायदे, हे या देशात अजून तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं नाही. त्यामुळे पहिल्यांदा या नाही ऐकून घ्या. हा बरोबर आहे, डॉक्टर बाबासाहेब दुसरं असं आहे आंबेडकर. की लोकशाहीमध्ये एक मिनिट तुमची मानसिकता कळली मला. एक मिनिट, स्वतःला वेगळी ट्रीटमेंट कशासाठी पाहिजे? तुम्ही जनतेपेक्षा तुम्ही वेगळे VIP ट्रीटमेंट, VIP कल्चरचे तुम्ही भोगते आहात, हे तुमच्या मानसिकतेतनं कळलं. जनताही पाहते की आम्हाला वेगळी ट्रीटमेंट द्या, आम्हाला फक्त मोदींना लोकांसाठी ट्रीटमेंट लोकं पाहिजे मरू दे. चांगली. आम्हाला वेगळी खासदारांची काही treatment. किंमत ही नाही. मानसिकता बरोबर नाही लंके साहेब. एक मिनिट, दुसरं एक मिनिट, सचिन सावंत खासदारांची काही ऐका किंमतच आता. नाही या दुसरं देशामध्ये. असं आहे नरेंद्र की मोदीजी एक साहेब, सगळ्यात राजे आहेत महत्त्वाचं ते. लोकशाहीमध्ये निवडणुका, नाही, इलेक्शन हा. प्रोसेस याबद्दल सातत्याने जर कोणी सुधारणा केल्या असतील किंवा सुधारण्याचा आग्रह धरला असेल तर तो सुधारण्याचा आग्रह भारतीय जनता पार्टीने धरला. तो सुधारणा भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी करून घेतल्या. त्याच्याबद्दलची त्या संदर्भातली वेगळी निधीची तरतुदीपासून अनेक गोष्टी या भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात असताना झालं. त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत. काय कठीण ही आहे आमची बाबा. भूमिका आहे. नाही, दुसरं, केशवजी, सचिन तिसरं, सावंतांनी जो मूळ जर प्रश्न शरद विचारलेला होता, पवारांचं- त्यांनी तुम्हाला तरी पटतं का हे त्यांनी स्वतःला? त्यांनी मोदींचं एक स्टेटमेंट टाकलेलं होतं, त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? ऐकून बरोबर ना, चूक नाही आहे. सरंजानशाही, इलेक्शन हुकुमशाही कमिशनवरती कोणाकडे टीका चालू आहे, करायला कुठल्या हरकत दिशेने नाही. वाटचाल चालू आहे ही तुम्ही पाहा ना. जनतेचा पद्धतीने- लोकप्रतिनिधी तुमच्या याचा अर्थ मग वागण्याचं तुम्ही तुमच्या निवडणुका वक्तव्यात कशाला कळलं. घेता? लंके साहेब, प्रत्येक तुम्ही आलो. जाहीर बोलात, टीव्हीवर ABP बघणाऱ्या लोकांनी ही ऐकून मानसिकता घ्या बघितली. घ्या तुम्ही जे नगरमधल्या थांबा लोकांनी ही थांबा मानसिकता आता बघितली. ठीक आहे, ऐकलं ना केशवजी तुमचं? केशवजी तुमचा ऐकून मुद्दा घ्या. पोचलेला आहे. आहे. निलेश तुम्ही लंकेजी सर्वांनी थोडक्यात. जाहीर वृत्तीचे आहात, तुम्हाला वेगळे हा नियम मुद्दा हवेत, पोहोचला. हे जनता पाहतीये. हा, आता मला ही शरद बोलू द्या. पवार ठीक आहे, साहेबांची केशवजी तुमचा मानसिकता मुद्दा पोहोचलेला आहे. आहे. निलेश निलेश लंके. लंके. निलेश हे लंके. सगळ्यात महत्त्वाचं अरे, आहे. धनकरजी ही कुठे वस्तू- गायब हा, झाले बघा, मला सांगा आधी. केशवजी केशवराव, तुमचं ते तुमच्या धनकर साहेब काहीतरी उपराष्ट्रपती होते काही काळापूर्वी, ते गायब कुठे झाले? ते धनकरजी नाही सचिनजी आपण वन बाय वन जाऊया. अशाने गोंधळ होईल. निलेश लंकेंना उत्तर देऊ द्या. त्यांच्यावर त्यांनी आरोप केलाय, त्यांना उत्तर देऊ द्या, मग आपण पुढे जाऊ. सीताराम केशवराव. हा सीताराम मग केसरींची काय झालं, अवस्था त्यांच्या ज्या पक्षाची पद्धतीने- ही ज्या नीतिमूल्य आहे ना, पद्धतीने कोणाला केली बोलूनच ती द्यायचं आठवण घ्या नाही. सीताराम केसरीची. ही त्यांना सवय त्यामुळे लागलेली ना, त्या कशा सरंजानशाही, केशवजी. सरंजानशाही, अरे, बोल, हुकुमशाही सचिन सावंत ही मध्ये मध्ये पूर्ण बोलते. देशाला नाही नाही माहिती निलेश कोणाकडे निलेश सरंजानशाही निलेश लंकेंना चालू बोलू आहे. द्या. तुमच्या केशव उपाध्ये आणि वागण्यात सचिन सावंतजी तुमच्या तुम्हाला वक्तव्यात दोघांनाही तुम्हाला विनंती फारच करतो, निलेश बोललं लंकेंचा लंके मुद्दा आधी पूर्ण करू द्या आणि मग आपण पुढच्या विषयाकडे जाऊ. निलेश लंके बोला. ते बोलून देणार नाही ना, ते त्यांच्या पक्षाच्या नीतिमूल्य निलेशजी, तुम्ही धरून थेट चाललेले. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही थेट तुम्हाला जे हुकुमशाही बोलायचं आहे ते या बोला. देशामध्ये सरंजानशाही, हुकुमशाही तुम्ही जे म्हणता, आज देशाला माहिती आहे कोणाकडे सरंजानशाही चालू आहे आणि हुकुमशाही चालू आहे. तुम्ही सांगता की जनतेच्या आम नागरिकाला जो अधिकार आहे तोच प्रतिनिधीला अधिकार आहे. मग तुम्ही गावातल्या लोकशाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही घालून दिली, गावातला सरपंच असला म्हणजे त्या सरपंचाला अधिकार आहेच ना वेगळा. तुम्ही त्या एखाद्या तालुक्याचा आमदार, विधानसभेचा सदस्य असल्यानंतर त्याला एक वेगळा अधिकार आहे. एखाद्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार असल्यानंतर त्याला पण अधिकार आहे ना. अरे, त्या कायदे मंडळात बसणारे देशामध्ये, देशाची लोकसंख्या आहे, एवढ्या लोकसंख्येमध्ये 543 खासदार त्या संसदेमध्ये बसतात. याचा अर्थ तो कायदे मंडळात बसतो, त्याला अधिकार तर पाहिजे ना. तुम्ही जर म्हणता का आम आदमीला सुद्धा तोच अधिकार आहे, मग तुम्ही निवडणुका कशाला घेता? लोकशाही कशाला तुम्ही स्वीकारता? ठीक आहे, निलेश लंकेजी तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. आपण शायना एनसी यांच्याकडे आता जाऊया. शायना एनसीजी, हे सगळं काँग्रेसचं आंदोलन, राहुल गांधींचे आरोप, दिल्लीमध्ये झालेलं आंदोलन, या सगळ्या गोष्टी एकीकडे सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये प्रमुख म्हणजे शिंदेंच्या मंत्र्यांना लक्ष्य करण्यात आलं. ज्या प्रकारे पत्ते आणण्यात आले, ज्या प्रकारे पैसे उधळण्यात आले, ज्या प्रकारे डान्स बार आणि ह्या सगळ्याची प्रतिकात्मक आंदोलनं करण्यात आली.
आपल्याला काय वाटतं, ज्या प्रकारे आजचाच दिवस या आंदोलनासाठी निवडलं जाणं आणि अशा प्रकारचं हे आंदोलन, तुम्ही कसं पाहता याकडे? बघा, पहिलं तर आमचे नेता एकनाथजी शिंदे किंवा शिंदे सेनाला उद्धव ठाकरे की उबाटाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. ते कदाचित विसरले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते 2019 मध्ये, तेव्हा किती स्कॅम्स होते. मी तुम्हाला आठवण करते. कोविड सेंटर मॅनेजमेंट स्कॅम, पत्रा चौल रिडेव्हलपमेंट स्कॅम, मिठी रिव्हर रिडिसिल्टिंग स्कॅम, एक्स्टॉर्शनचे जे चार्जेस होते अनिल देशमुखच्या प्रती. तर आम्हाला कोणाची सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. आणि हेच आहे प्रजातंत्र लोकतंत्रची विशेषता, की जिथे आम्ही